नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे VRM स्टुडिओ. आणि जसं की आपण नेहमीच नवनवीन ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी एक्सप्लोर करत असतो, तर अशाच एका नवीन ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि हे गाव आहे देवधैपळ, तालुका धारूर, जिल्हा बीड. या ठिकाणी यात्रेसाठी आपण आलेलो आहोत. आणि बऱ्याच लोकांनी आपलं जे गीत आहे याड लागलं खंडोबाचं, ते गीत पाहिलं. आणि बऱ्याच लोकांनी मला विचारलं की अरे भाऊ, हे जे तुम्ही शूटिंग घेतली ते नेमकी कुठल्या गावामध्ये घेतली, आणि तिथलं जे आम्हाला मंदिर दिसते किंवा जे खंडोबाची मूर्ती दिसते अतिशय सुरेख अशी दिसते, ते एकदा तू आम्हाला एक्सप्लोर करून आणशील की हे नेमकं खंडोबाचं मंदिर आहे कुठं. तर त्यासाठीच मी आज खास आलेलो आहे देवधैपळ, तालुका धारूर आणि जिल्हा बीड येथे. तसं आपल्या म्हणजे मराठवाड्यामध्ये पाहिलं तर आपण म्हणतो की माळेगावची यात्रा खूप मोठी आहे. म्हणजे माळेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड इथली खंडोबाची यात्रा देखील अतिशय सुरेख आणि सुंदर अशी असते. परंतु असं म्हणतात ना की विहीर उशाला आणि कोरड घशाला असं म्हणतात. त्याप्रमाणे आपल्या बीड जिल्ह्यातील लोक देखील खूप मोठी यात्रा आहे म्हणून माळेगाव या ठिकाणी जात असतात. परंतु आपल्याच बीड जिल्ह्यामध्ये असणारं, आपल्याच धारूर तालुक्यामध्ये असणारं देवधैपळ तसं पाहिलं तर ते तितकं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये माहीत नाही. तुम्ही म्हणाल की बाबा बीड जिल्ह्यामध्ये माहीत नाही, तर मग सध्या समोर चित्रफितीमध्ये एवढी गर्दी दिसते, ती गर्दी आली कुठून? तर आपले हे 2-3 तालुके आहेत, म्हणजे माजलगाव असेल, वडवणी, धारूर आणि इकडचा परळी तालुका. इकडच्या लोकांना माहीत आहे की देवधैपळ येथील जो खंडोबा आहे तो अतिशय जागृत आणि मोठी यात्रा असणारी ही यात्रा आहे. आणि हे मंदिर देखील अतिशय पुरातन असं आहे. आणि यात्रा म्हणाल तर यात्रा देखील खूप मोठी यात्रा असते. म्हणजे चंपाषष्ठीला या ठिकाणी यात्रेला सुरुवात होते. ही चंपाषष्ठी ते मकर संक्रांती जवळपास म्हणजे कधी 1.5 महिना किंवा 2.25 महिने अशी यात्रा ही सुरूच राहते. आणि हा खंडोबा देखील अतिशय जागृत आहे. म्हणजे बऱ्याच लोक जसे नळदूरला असेल किंवा अनदूरला असेल किंवा सातारा छत्रपती संभाजीनगर असेल, पाल येथील सातारा असेल किंवा जेजुरी असेल, त्या ठिकाणी जसे लोक आपला नवस फेडण्यासाठी किंवा आपलं जे म्हणजे नॉनव्हेज वगैरे जे बनवतात, तर मला आता सांगता येणार नाही, तशा पद्धतीचं जे काय असतं देव धर्म किंवा देव कार्य करण्यासाठी जे येतात, इथं वर्षभर इथं भाविकांची रेलचेल असते. आता तुम्ही चित्रफितीमध्ये पाहू शकता, बघा किती मोठी या ठिकाणी लाईन आहे. आणि हे बघा, हा आहे मुख्य गाभारा. आणि हे गाभाऱ्यामध्ये अतिशय सुरेख आणि सुंदर असणारी श्री खंडोबारायाची ही मूर्ती. ह्या मूर्तीचं दर्शन करून आपण अजूनही काही एक्सप्लोर करणार आहोत की नेमकं यात्रेमध्ये काय काय आलं. बघा, म्हणजे तुम्हाला कुठलीही वस्तू, म्हणजे आता आपण इकडे तिकडे पाहत असतो की मॉल वगैरे इकडे खरेदी करून आणतो, परंतु मॉल ही परंपरा काय आपल्या म्हणजे महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. किंवा जत्रा म्हणजे एक प्रकारचा मॉलच आहे. या ठिकाणी विविध स्टॉल्स उपलब्ध असतात आणि अतिशय माफक दरामध्ये या ठिकाणी खरेदी केली जाते. आणि बघा, हे मुख्य मंदिर आहे आणि मंदिराच्या मागे आपापल्या घरून लोकांनी डब्बा किंवा शिदोरी घेऊन आले आहेत आणि या ठिकाणी ते जेवण वगैरे करतायत. आणि हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार, श्री मल्हारी माळसाकांत मंदिर देवधैपळ. आणि समोर तुम्हाला जे दिसते बघा, पांढऱ्या ह्याच्यामध्ये जे दिसते तिथं आहे नंदी. आणि इथे विशेष म्हणजे जो नंदी आहे तो नंदी आहे मंदिराला पाठ करून. आता तुम्ही म्हणाल की पुढच्या बाजूला नेमकं काय आहे? बघा, हे नंदी मंदिर आहे. हे नंदींचं तोंड जे आहे ते दुसऱ्या बाजूला आहे आणि त्याची पाठ जी आहे ती मंदिराकडे आहे. तर जिकडे नंदी मुख करत आहे त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापूर्वी, मला वाटतं मी स्वतः ती पाहिलेली गोष्ट आहे की 25 ते 30 वर्षापूर्वी नंदी ज्या ठिकाणी मुख करत आहे त्या ठिकाणी म्हणजे ग्रामपंचायतने काही कामासाठी खोदकाम केलं असतं. तिथं मोठं कुंड, म्हणजे तुळजापूरला तुम्हाला कसं जे कुंड भेटतं त्या पद्धतीचंच कुंड या ठिकाणी भेटलं होतं. आणि लोक म्हणतात की या ठिकाणी पूर्वी देवधैपळ नव्हे तर देवीधैपळ म्हणून हे गाव ओळखलं जात असं. आणि या ठिकाणी देवीचं अतिशय प्रसिद्ध आणि जुनं असं मंदिर या ठिकाणी होतं. बघा, जत्रा म्हणलं की भजे, जिलेबी, चिवडा याशिवाय जत्रा ही अपूर्ण असते. तसंच शेतीसाठी लागणारे जे अवजारे असते त्याची देखील दुकाने या ठिकाणी आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना जे जे लागतं वर्षभरासाठी, कोयते असतील, कुऱ्हाडी असतील, विळा किंवा जे काय असेल ते आहे. आणि करमणुकीचं साधन
म्हणजे एक जणांनी सांगितले की बघा आज रघुवीर खेडकर यांचा तमाशा आलेला आहे, म्हणून मी खास पाहण्यासाठी, रघुवीर खेडकर तसे माझ्या परिचयाचे आहेत म्हणून त्याची भेट घ्यावी म्हणून मी या ठिकाणी आलो. परंतु इथं आल्यानंतर मला समजलं की इथे मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशा आज संध्याकाळी आहे. आणि समोर पाहू शकता की म्हणजे आपल्या नॉनव्हेज खवय्यांसाठी असणारं मराठा खानावळ असेल किंवा खानावळ या ठिकाणी आहे, तिथं देखील तुम्ही येऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता. आता बच्चे कंपनी मला म्हणले की चला की मामा आम्हाला थोडंसं जरा एन्जॉय करू द्या, म्हणून मुलं चला ठीक आहे आपण थोडंसं जम्पिंग करूयात. मग काही मुलांनी जम्पिंग केली. वेदांश म्हणाला मला थोडंसा या गाडीमध्ये बसायचं, त्याला गाडीमध्ये बसवलं, तो देखील एन्जॉय करतोय. आणि जत्रेमध्ये फिरून आल्यानंतर थोडासा मला आराम करा म्हणून रानामध्ये आलो. बघा समोर कांदा लावलेला आहे, गाजर आहेत, कोथिंबीर आहे आणि ह्या शेतामध्ये चिंचेच्या गाडी थोडासा आराम केला. आणि म्हटलं आता जेवण वगैरे करून संध्याकाळी एक लोकनाट्य तमाशाकडे मंडळाकडे एक चक्कर मारून येऊयात. तोपर्यंत आराम केला आणि मग संध्याकाळ झालेली आहे आता, आणि संध्याकाळी आपण एक चक्कर मारण्यासाठी आलो आहोत मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ या ठिकाणी. आता आजचा जो रविवार आहे हा जवळपास 3रा रविवार आहे, म्हणजे यात्रा सुरू होऊन जवळपास म्हणजे 15 ते 20 दिवस ऑलरेडी झाले आहेत आणि अजून देखील या ठिकाणी लोकनाट्य तमाशा मंडळ पाहण्यासाठी अजूनही लोकांची तेवढीच गर्दी आहे. म्हणजे पंचक्रोशीतील जे लोक असतात ते सर्वजण येथे पाहण्यासाठी येतात. आणि काल मंदिरामध्ये भरपूर गर्दी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी श्री खंडेरायाचं दर्शन करण्यासाठी आज सकाळी 7 वाजता या ठिकाणी आलेलो आहे. आणि या ठिकाणी सकाळीच श्री खंडेरायाचं मार्तंड मल्हारचं या ठिकाणी दर्शन घेऊन आजचा दिवस आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आणि आज आपण मार्गक्रमण करणार आहोत लातूरकडे. आणि अतिशय सुरेख आणि सुंदर आपला आजचा हा टूर झालेला आहे. पाहू शकता तुम्ही चित्रफितीमध्ये या ठिकाणी तीर्थकुंड देखील आहे. म्हणजे मी तुम्हाला जे उल्लेख केला होता की समोरच्या बाजूला तर तीर्थकुंड होतेच, परंतु सध्या देखील या मंदिराच्या बाजूलाच एक पुरातन अशी विहीर आहे. दरवाजा देखील अतिशय जुना आहे आणि दरवाजाच्याच बाजूला पंजेरी बाबा यांची देखील या ठिकाणी समाधी बघू शकता तुम्ही. म्हणजे अतिशय पुरातन आणि वास्तुकलेचा जो एक नमुना आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे आता जर इथं जर म्हणजे पुरातत्व विभागाने अजून थोडंसं जर रिसर्च केला तर अजून देखील या ठिकाणी मूर्ती मिळू शकतात. या ठिकाणी श्री खंडेरायाचं पंजेरी बाबाचं दर्शन घेऊन आज आपण निघणार आहोत परतीच्या प्रवासाला. चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू, बाय बाय. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू, बाय बाय.